नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शारदा लांडे. आपण आपल्या मागच्या तासिकेला मराठीची आपली 23वी कविता मना खानदेसनी माटी ही कविता पाहिली. तर या कवितेत तुम्ही काय शिकला आपल्या मागच्या तासिकेला एकदा पुन्हा आपण रिवाईज करूया. मना खानदेसनी माटी सोनाने धाटी, जागे जागे रेखा ऐराणीनी दाटी. मग लेखिकेने काय सांगितलेलं आहे यामध्ये की माझी जी खानदेशची माती आहे ही जणू काही सोन्याचे ताट आहे. या सोन्याच्या ताटामध्ये ही जी माझी जी खानदेशी माती आहे ही सोन्याचं ताट आहे आणि इथे जागोजागी अहिराणी बोलली जाते आणि म्हणूनच ही माझी खानदेशी भूमी ही सोन्याने नटलेली आहे. मना खानदेसनी माटी सोनानी मुस, शिवारे शिवारे हिरवागार ऊस. मग पुन्हा लेखिका काय म्हणतात की माझी खानदेशची जी माती आहे ती सोन्याची मूस आहे. शेतामधून हिरवागार ऊस डोलताना दिसतो आहे. मुशीतून जसे कसदार सोने निघते तसा हिरवागार ऊस शेतामध्ये पिकतो आहे असे लेखिका म्हणते. म्हणजेच काय की माझ्या या खानदेशच्या मातीमध्ये या भूमीमध्ये जागोजागी प्रत्येक शेतामध्ये ऊस डोलताना दिसत आहे आणि हा हिरवागार ऊस म्हणजेच काय आहे तर आमच्यासाठी सोन्याची मूस आहे असे लेखिका म्हणतात. मना खानदेसनी माटी कच्ची चांदीना तुकडा, केई कमाय जाना देखियेला मुखडा. मग आता पुढे लेखिका काय म्हणतात की माझी खानदेशची माती जणू खरा चांदीचा तुकडा आहे. केळी व कमळासारखे प्रसन्न चेहरे या मातीत नांदतात. म्हणजेच काय की माझ्या या खानदेशच्या मातीमध्ये मी तुम्हाला आपल्या मागच्या तासिकेला कालच सांगितलं की खानदेशी जसं नाशिकची द्राक्ष, नागपूरची संत्री, त्याप्रमाणे जळगावची केळी आपण बोलत असतो. मग ते का कारण ते त्या भागातील प्रसिद्ध फळ म्हणून त्या गोष्टीसाठी ती जागा प्रसिद्ध आहे. तशी केळीसाठी जळगाव प्रसिद्ध आहे, द्राक्षासाठी नाशिक प्रसिद्ध आहे आणि संत्रीसाठी नागपूर प्रसिद्ध आहे. म्हणूनच इथे लेखिका म्हणते की मना खानदेसनी माटी कच्ची चांदीना तुकडा, केई कमाय जाना देखियेला मुखडा. म्हणजेच काय की माझी ही जी खानदेशी माती आहे ही खरा चांदीचा तुकडा आहे आणि इथे सुद्धा जागोजागी केळी व कमळ इथे एकत्र नांदताना दिसतात. मना खानदेसनी माटी लोणीसारखी मऊ, पिकस सालो साल सायमाय गहू. माझी ही जी खानदेशी माती आहे, पुढे लेखिका काय म्हणतात की माझी ही खानदेशची माती आहे ही लोण्यासारखी मऊ आहे, मुलायम आहे. या मातीमध्ये वर्षानुवर्षे साईसारखे गहू म्हणजे सायमाय नावाचा जो एक प्रकार आहे गव्हाचा, असे वेगवेगळे प्रकारचे गहू या मातीमध्ये पिकतात. मना खानदेसनी माटी भगवान, सदा तिन्हा जीवावर नाही कसा निवान. मग पुढे लेखिका काय म्हणतात की माझी खानदेशातली माती खूप भाग्यवंत आहे. तिच्या जीवावर सगळे पोचले जातात. तिच्यामुळे कुणालाही कशाचीही उणीव भासत नाही, कशाचीही कमतरता भासत नाही. एकंदरीतरित्या काय विद्यार्थ्यांनो की लेखिका म्हणतात की माझी ही जी खानदेशची माती आहे ही सोन्याचं ताट आहे. या सोन्याच्या ताटामध्ये आम्हाला भरभरून ही माती देत असते आणि सगळ्यांचं पालनपोषण ही माती करीत असते. म्हणूनच आणि या खानदेशच्या मातीच्या जीवावर कुणालाही कशाचीही कमतरता भासत नाही, कधीच कशाची उणीव भासत नाही असे लेखिका आपल्याला सांगतात. तर आपण आता पुढे बघणार आहोत या कवितेची प्रश्न उत्तरे. तर आता विद्यार्थ्यांना आपल्याला कविता 23वी मना खानदेसनी माटी, आपण या कवितेची प्रश्न उत्तरे आता बघणार आहोत. तर आधी आपण बघणार आहोत शब्दार्थ, या कवितेत असलेले शब्दार्थ. पहा मग शब्दार्थमध्ये मना म्हणजेच विद्यार्थ्यांना माझी, खानदेसनी म्हणजे खानदेशाची, माटी म्हणजे माती, सोनानी थाटी म्हणजे सोन्याचे ताट, जागे जागे म्हणजे जागोजागी, देखा म्हणजे पहा, अहिराणीनी म्हणजे अहिराणी या बोलीभाषेची, दाटी म्हणजे दाटलेली, खच्च भरलेली. म्हणजेच काय की खानदेशची जी माती आहे ती सोन्याचे ताट आहे आणि या खानदेशच्या माती ही जी खानदेशी जी माती आहे ही इथे अहिराणी ही बोलीभाषा बोलली जाते आणि या बोलीभाषेने दाटलेली खच्च भरलेली ही खानदेशची माती त्यांची सर्वांची आन बान शान आहे असं लेखिका म्हणतात. पुढे पहा मूस म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो भट्टी किंवा साचा, सोने तापवण्याची. जसं तुम्हाला सोनं आपण दुकानात सोनं वगैरे विकत आणायला जातो तर तेव्हा आपण त्यांना काही वस्तू मागवतो विद्यार्थ्यांनो, तर ते आपल्याला डायरेक्ट सोन्याचा तुकडा नाही देत. आपण त्यांना जी कोणती वस्तू मागवत असतो
त्या वस्तूचा जो एक साचा तयार केलेला असतो त्यांनी, त्या साच्यामध्ये त्या वस्तूला खूप तापवल्या जाते आणि मग त्याला तो आकार दिला जातो आणि तेव्हा कुठे आपल्याला ती वस्तू मिळत असते. शिवार. शिवार म्हणजेच विद्यार्थ्यांनो शेत. शिवारे म्हणजेच शेतामध्ये. कच्ची म्हणजे मुळातली खरी. चांदिना म्हणजे चांदीचा. केळी म्हणजे केळी. कमैजाना म्हणजे कमळासारखे. देखियेला म्हणजेच पहा. मुखडा म्हणजे चेहरा किंवा तोंड. लोणीसारखी म्हणजेच लोण्यासारखी मऊ. पुढे पहा. पिकस म्हणजेच पिकते. सालोसाल म्हणजे प्रत्येक वर्षी. सायमाय म्हणजे गव्हाचा प्रकार. भागवान म्हणजे भाग्यवान किंवा नशीबवान. सदा म्हणजे नेहमी. तिन्हा म्हणजे तिच्या. जीवर म्हणजे जीवावर. कसानी म्हणजे कशाचीही. वान म्हणजेच उणीव किंवा कमतरता. तर आता आपण वळणार आहोत आपल्या स्वाध्यायाकडे. तर पहा आता प्रश्न पहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातला अ. खानदेशी मातीचा थाट कोणासारखा आहे? मग याचं उत्तर काय आहे विद्यार्थ्यांनो? की खानदेशी मातीचा थाट हा सोन्यासारखा आहे. खानदेशी मातीचा थाट कोणासारखा आहे प्रश्न विचारलेला आपल्याला. मग त्याचं उत्तर काय आहे की खानदेशी मातीचा थाट हा सोन्यासारखा आहे. म्हणजे जी खानदेशी जी माती आहे ती सोन्यासारखी आहे त्यांच्या सगळ्यांसाठी. वास्तविक पाहता मी तुम्हाला कालही सांगितलं होतं विद्यार्थ्यांनो की आपला हा जो भारत देश आहे हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या या भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात शेती हा व्यवसाय केला जातो. आणि शेती करताना म्हणजे जी भूमी आहे, जी माती आहे ती प्रत्येकासाठी त्यांची आई आहे. म्हणजेच काय आहे, ती त्यांच्यासाठी सोन्यासारखीच आहे. कारण आज प्रत्येक शेतकरी त्या भूमीमध्ये दिवसरात्र राबत असतो, कष्ट करत असतो आणि त्याच्याच कष्टाचं चीज म्हणजे आज आपण तुमच्यासारखे माझ्यासारखे जे सर्वसाधारण लोक आहे, जे आणखी श्रीमंत गरीब कुणीही असो, प्रत्येकाचं पोट जर आज भरते. कारण पोट भरण्यासाठी कशाची गरज असते विद्यार्थ्यांनो? अन्नधान्यांची. आणि ते अन्नधान्य, फळं, भाज्या ते सगळं पिकवणारा जर कोणी असेल तर तो आहे शेतकरी वर्ग. कारण अन्नधान्य किंवा फळं किंवा पालेभाज्या, भाज्या वगैरे जे काही आहेत विद्यार्थ्यांनो, ते कोणत्याही फॅक्टरीत किंवा कोणत्याही कंपनीत उगवत नाही, तर ते शेतात उगवते. त्यानंतरच ते आपल्यापर्यंत वेगवेगळ्या मार्गातनं पोहोचते. आणि म्हणूनच ही जी माती आहे ती सोन्यासारखी आहे. खानदेशी शिवाराला सोनानी मूस का म्हटलेले आहे? मग का म्हटलेले आहेत? तर याचं उत्तर असं आहे विद्यार्थ्यांनो, खानदेशी शिवारात हिरवागार ऊस पिकतो आणि म्हणून खानदेशी शिवाराला सोनानी मूस म्हटलेली आहे. म्हणजेच काय, तिथे हिरवागार प्रत्येक शिवारात, प्रत्येक शेतामध्ये हिरवागार ऊस पिकतो आणि म्हणूनच खानदेशी शिवाराला सोनानी मूस म्हटलेलं आहे. पुढे खानदेशी माती कशासारखी आहे? मग कशासारखी आहे विद्यार्थ्यांनो खानदेशी माती? तर खानदेशी माती ही लोण्यासारखी मऊ आहे. खानदेशी माती कशासारखी आहे मग विद्यार्थ्यांनो? तर खानदेशी माती ही लोण्यासारखी मऊ आहे. पुढे खानदेशी मातीला भाग्यवान का म्हटलेलं आहे? मग का म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांनो खानदेशी मातीला भाग्यवान? कारण खानदेशी मातीमुळे कशाचीही कमतरता भासत नाही, म्हणून तिला भाग्यवान म्हटलेलं आहे. आता विद्यार्थ्यांनो इथे पर्टिक्युलर ही कविता आहे. या कवितेत लेखिकेने आपल्याला खानदेशाची वर्णन या कवितेत केलेलं आहे. पण एकंदरीतरित्या माझ्या मते, म्हणजे हे माझं वैयक्तिकरित्या मत आहे विद्यार्थ्यांनो, जसं खानदेशी मातीला त्यांनी भाग्यवान म्हटलेलं आहे, तसंच इथे मी हे म्हणणे इच्छुक, माझं म्हणणं एवढं आहे की फक्त खानदेशीच माती नाही, तर ज्याही कोणत्या भागामध्ये जी कोणती माती आहे, जसं आपण विदर्भामध्ये राहतो, आपली विदर्भीय माती झाली, आणखी मराठवाडा साईडची झाली, पश्चिम महाराष्ट्रातील झाली, म्हणजे प्रत्येक भागामध्ये माती भूमी ही आहे आणि त्या भूमीवरती दिवसरात्र राबणारा कष्ट करणारा हा शेतकरी वर्ग आहे. आणि त्या शेतकऱ्यामुळेच आज प्रत्येकजण सुखाने 2 घास जेवू शकतो, खाऊ शकतो, त्याचं पोट भरू शकतो. म्हणून मी हे म्हणेल की प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक शेतकरी आणि तो राबतो ती भूमी, प्रत्येक शेतकरी ज्या भूमीवर राबतो ती भूमी भाग्यवानच आहे. मग फक्त ही खानदेशीच माती नाही, तर ही संपूर्ण भूमी भाग्यवान आहे. कारण त्या भूमीमुळेच आज कुणालाही कशाची कमतरता भासत नाही.
प्रश्न दुसरा, कवितेतील शेवटी सारखे अक्षर येणारे शब्द लिहा. उदाहरणार्थ माटी, थाटी. तर आता पहा, ऊस, मूस, तुकडा, मुखडा, भागवान, कसानीवान. हे झाले कवितेतील सारखे शब्द. आपण याला इंग्रजीमध्ये रायमिंग वर्ड्स म्हणतो विद्यार्थ्यांनो. त्यानुसार हे मराठी शब्द आहे. तर आता बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, सालोसाल सारखे आणखी काही शब्द लिहा. तर पहा आता पुढे, घरोघर. जसा सालोसाल शब्द आहे तसा आहे घरोघर, दारोदार, रस्तोरस्ती, गल्लोगल्ली. तर हे झाले सालोसाल या शब्दासारखे शब्द. आता पुढचा प्रश्न आहे, भाग्य या शब्दाला वान हा प्रत्यय लावून भाग्यवान हा शब्द तयार झाला आहे. तर खालील शब्दांना वान प्रत्यय लावा. आता इथे तुम्हाला जे काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दाला आपल्याला वान हा प्रत्यय लावायचा आहे आणि एक नवीन शब्द तयार करायचा आहे. जसं भाग्य या शब्दाला वान प्रत्यय लावून भाग्यवान हा शब्द तयार झाला त्यानुसार. तर पहा पुढे, बल, त्याला आपल्याला वान जोडायचं आहे. मग बलवान. धन, धनवान. गाडी, गाडीवान. गुण, गुणवान. तर हे झाले नवीन शब्द तयारी. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इथेच थांबूया. आपण भेटूया आपल्या पुढच्या तासिकेला. धन्यवाद.